नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत, पण हा एक पॅटर्न आहे की e⁻x अँड साइन किंवा कॉस या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं जर कॉम्बिनेशन आलं, वेअर ट्रिग्नॉमेट्रिक इज अ लिनियर फंक्शन, अँगल काही असू दे, मग लिनियर फंक्शन असेल ट्रिग्नॉमेट्रीचं, तर ह्या कॉम्बिनेशनचा इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं ह्याचा एक पॅटर्न आहे. सो ह्या टाईपची कुठलीही एक्झाम्पल चालेल. म्हणजे इथे एक्झाम्पल काय, इंटिग्रेशन ऑफ e⁻x साइन bx प्लस c dx हे इन जनरल आहे. सो कुठलाही e⁻3x इंटू साइन ऑफ 3x और e⁻5x इंटू कॉस ऑफ -2x वगैरे अशा टाईपची कुठलीही एक्झाम्पल्स आली तर तुम्ही ह्या पॅटर्नने सॉल्व्ह करू शकता. सो हा असा डायरेक्ट फॉर्म्युला असं नाहीये, पण ही एक मेथड आहे की आपण ई अँड साइन कॉस यांचं कॉम्बिनेशन कुठल्या पॅटर्नने कुठल्या मेथडने सॉल्व्ह करणार. यू इंटू व्ही रूल अप्लाय करायचा आहे, पण तो कसा अप्लाय करायचा हे इथे बघणार. थोडासा वेगळा पॅटर्न आहे. सो यू डॉट व्ही रूल अप्लाय करायचा आहे, पण यू व्ही रूलचं कसं आहे, LIATE हा रूल पण आपल्याला फॉलो करायला लागतो. पण इथे एक्सेप्शनल केस आहे. इथे ई एक्सपोनेन्शियल फंक्शन आपण फर्स्ट प्लेसला यू प्लेसला घेणार आहोत आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे सेकंड प्लेसला घेणार आहोत. खरं तर LIATE प्रमाणे काय असलं पाहिजे, ट्रिग्नॉमेट्रिक फर्स्ट अँड देन एक्सपोनेन्शियल, पण इथे एक्सेप्शनल केस आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं हे जर नीट तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही ह्या पॅटर्नची कुठलीही एक्झाम्पल्स या मेथडने लगेच सॉल्व्ह करू शकता. सो आपण ॲज अ मेथड म्हणून किंवा ॲज अ कशा पॅटर्नने सॉल्व्ह करायचं म्हणून हे एक एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करू. सो याला e⁻x ला आपण फर्स्ट मीन्स यू म्हणणार आहोत आणि साईनला व्ही म्हणणार आहोत. सो यू व्ही रूल आपण लिहून घेऊया. सो इंटिग्रेशन ऑफ यू व्ही इज इक्वल टू फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड माइनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड प्लस सी. हा रूल आपल्याला आता माहिती आहे. या रूलमध्ये आता ई ला फर्स्ट अँड साईनला सेकंड असं आपण इथे ट्रीट करणार आहोत. सो आय इज इक्वल टू आपण म्हणूया आय इज इक्वल टू फर्स्ट मीन्स e⁻x इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. साईनचं इंटिग्रेशन काय आहे, मायनस कॉस अँड अँगल bx प्लस सी आणि अपॉन काय असतं ह्या अँगलचं जे काही डेरिव्हेटिव्ह येत आहे डिनॉमिनेटरला. सो बी अपॉन बी, bx प्लस सीचं डेरिव्हेटिव्ह बी. लिनियर फंक्शन ट्रिग्नॉमेट्री मधलं आलं तर डिनॉमिनेटरला चेन रूल प्रमाणे घ्यायचं. सो हे झालं e⁻x मायनस कॉस ऑफ दिस अँगल अपॉन बी मायनस फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड झालं मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट d by dx of e⁻x into integration of second means sin bx plus c dx आणि हे सगळं ते आन्सर येईल त्याचा फायनल इंटिग्रेशन. सी आपण सगळ्या शेवटी लिहू तिथे. तर काय काय इंटिग्रेशनचे आन्सर्स आले ते बघूया. देअरफॉर आय इज इक्वल टू मायनस साइन घ्या इथे, मायनस बाहेर कॉमन लिहूया e⁻x अपॉन बी कॉस bx प्लस सी मायनस. आता कोणत्या टर्म्सचे इंटिग्रेशन आहेत बघूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x चं डेरिव्हेटिव्ह आता सोपे, e⁻x चं डेरिव्हेटिव्ह e⁻x असतं, बट e⁻ax आहे त्यामुळे ax चं डेरिव्हेटिव्ह चेन रूल प्रमाणे मल्टिप्लाय करायला लागेल. x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं a. सो ह्या सगळ्या होल टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येणार a e⁻ax इंटू साइनचं इंटिग्रेशन काय मायनस कॉस bx प्लस सी अपॉन b. याचं अजून इंटिग्रेशन आहे, टर्म अजून सॉल्व्ह नाही झालेली dx. आता थोडंसं साईन वगैरे असेल तर ते आत्ताच आपण ऍडजस्ट करून घेऊ. कॉन्स्टंट काय असतील तर ते इंटिग्रेशनच्या बाहेर आणू आणि मग अजून काही इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं असेल तर ते बघू. सो आय इज इक्वल टू मायनस e⁻ax अपॉन बी कॉस bx प्लस सी मायनस मायनस प्लस करून घेऊ इथेच a अपॉन बी कॉन्स्टंट बाहेर आले इंटू इंटिग्रेशन ऑफ e⁻ax कॉस bx प्लस सी dx. सो आता पुन्हा एक इंटिग्रेशन आलं, इथे e⁻sin होता, आता e⁻cos आलं. आता e⁻cos मध्ये सुद्धा काय करायचं, LIATE नाही वापरायचं. इथे e⁻x ला फर्स्ट घ्यायचं आणि कॉसला सेकंड घ्यायचं, त्याचं इंटिग्रेशन काढायचं आणि मग पुढे काय कसं करायचं ते बघूया. सो इथे मायनस साईन इथे प्लस साईन हे सगळं आता आपण आय इज इक्वल टू लिहू आणि हे इंटिग्रेशन काय ते सॉल्व्ह करू. परत यू व्ही रूल अप्लाय करावा लागणार.
therefore I is equal to, first term is minus e raised to ax upon b cos bx plus c, second term is a upon b कॉमन, ब्रॅकेट घालूया कारण त्याचं इंटिग्रेशन आपल्याला लिहायचं. परत फर्स्ट मीन्स e raised to ax into integration of second means cos of bx plus c minus integration of derivative of first into integration of cos bx plus c dx आणि या सगळ्याचा dx. आता हे काय इंटिग्रेशन वगैरे काय आहे ते सॉल्व करूया. therefore I is equal to minus e raised to ax upon b, first term as it is cos of bx plus c plus common a upon b into bracket e raised to ax into cos the derivative plus sin असणार आहे. so sin bx derivative नाही सॉरी इंटिग्रेशन, cos आपण इंटिग्रेशन लिहितो, cos इंटिग्रेशन प्लस sin bx plus c upon b येणार मायनस हे फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड झालं मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता काय काय बघूया, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आता a e raised to ax आणि cos चा इंटिग्रेशन काय आता sin bx plus c अपॉन b, हे झालं cos चं इंटिग्रेशन आणि त्याला कॉमन dx आणि dx. आता आपण याचं इंटिग्रेशन दिलंय तर हे जे a अपॉन b कॉमन दिसतोय बाहेर त्याला आपण आतमध्ये नेऊया आणि मल्टिप्लाय करूया. सो देअरफॉर I is equal to minus e raised to ax upon b cos bx plus c. आता साइन काय काय ते बघूया. आता इथे प्लस आहे इथे प्लस आहे, सो प्लस a आणि अपॉन b स्क्वेअर प्लस a e raised to ax अपॉन b स्क्वेअर साइन bx plus c. आता इथे प्लस आहे इथे मायनस आहे, सो इथे मायनस a इंटू, आता याचा इंटिग्रेशन काय आपण आता आधी सॉल्व करणार नाही ह्या स्टेजला. a अपॉन b हा कॉन्स्टंट आहे, तो तेवढा इंटिग्रेशनच्या बाहेर आणला आणि हा a अपॉन b म्हणजे काय होणार, तो a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर, a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इंटिग्रेशन e raised to ax sin bx plus c dx. म्हणजे सगळं आपण ब्रॅकेट आहे तेवढा फक्त ओपन करून घेतला, कॉन्स्टंट आणि ते प्लस मायनस साइन वगैरे सगळं ऍडजस्ट करून घेतलं. आता जर ऑब्झर्व केलात तर लक्षात येईल तुमच्या इथे काय आहे बघा की e raised to ax sin bx plus c आणि हे सेम टू सेम ह्या i सारखा आलं. ते काय झालं थर्ड स्टेपला तुमचं पुन्हा i सारखं एक इंटिग्रेशन दिसायला लागलं. सपोज आपण हे इंटिग्रेशन सॉल्व केलं तर पुढे कुठेतरी पुन्हा e raised to ax cos bx plus c येणार. याचा किती वेळा येईल, 10 वेळा 15 वेळा, नो, हे किती वेळा येणार आहे, इन्फायनाइट टाइम्स येणार. सो हे अनएंडिंग आहे. तुम्ही हे जर इंटिग्रेशन सॉल्व असंच करत बसलात तर कधीही ते स्टॉप होणार नाही. अगेन e raised to x sin x एकदा येईल, e raised to x cos x एकदा येईल आणि ते कारण दोन्हीही ही जी काही आहेत ती सायक्लिक फंक्शन असल्यामुळे ती सारखी कंटिन्युअस इन्फायनाइट टाइम्स येत राहणार. आपण काही एवढं सॉल्व करत बसणार नाही. ज्या स्टेजला तुमचं ह्या पॅटर्नचं जे काही एक्झाम्पल असेल, म्हणजे इथे e raised to x जनरल घेतलंय आपण sin bx plus c, पण सपोज e raised to 2x sin 3x असं काहीतरी एक्झाम्पल असेल, तर जे काही एक्झाम्पल आहे ह्या पॅटर्नचं ते ज्या स्टेजला अगेन आय दिसायला लागेल, म्हणजे जे इंटिग्रेशन दिलं होतं तेच इंटिग्रेशन इथे जेव्हा या एक्झाम्पलमध्ये दिसायला लागेल तेव्हा आपण थोडी वेगळी मेथड किंवा वेगळं इथे वापरणार आहोत. हे ह्या सगळ्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू म्हणजे काय असते तर हे आय आहे, आय इज इक्वल टू दिस. त्यामुळे त्या सगळ्या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूला आपण आय असं लिहिणार आहोत आणि लेफ्ट साईडला आय आहे. देअरफॉर integration becomes I is equal to minus e raised to ax upon b cos bx plus c is plus a e raised to ax upon b square sin bx plus c minus this a square upon b square आणि कंप्लीट इंटिग्रेशन ऑफ दिस. याच्यासाठी काय लिहू शकतो आपण आय असं लिहू, कारण हे इथे ह्या स्टेजला अशी स्टेप नाही आपण यूज केली तर हे अनएंडिंग आहे, ते कधी स्टॉप होणार नाही. आता लेफ्ट साईडला एक आय आणि राईट साईडला एक आयची टर्म आहे, सो आयच्या टर्म सगळ्या आपण लेफ्ट साईडला घेणार. सो सिमिलर टर्म्स आहेत, सो आपण एकत्र घेऊ.
लक्षात आलंय? ह्या स्टेजला आपण आय का लिहिलं ते, कारण हे आपण किती वेळा केलं तरी ते संपणार नाहीये. त्यामुळे जेव्हा सेम टू सेम आय ची व्हॅल्यू ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी सरळ त्याला आय म्हणून मग नंतर ते सिम्प्लिफाय करायचं. सो लेफ्ट साईडला घेऊया ते. सो आय प्लस होणार, तिकडनं मायनस येते, प्लस ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर आय, आय आय सिमिलर टर्म्स सेम, इज इक्वल टू मायनस ई रेस टू एक्स अपॉन बी. इथे कुठे काही राहिलं नाही ना बघा, इथे साइन त्याच्यानंतर ए बी वगैरे सगळे नीट कॅरी केलेत ना, लक्षात ठेवा. कारण एका स्टेपला जरी ते चुकलं तरी फायनल आन्सर आपलं चुकू शकतं. सो मायनस साइन कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस साइन ए अपॉन बी स्क्वेअर ई रेस टू ए एक्स अँड साइन बी एक्स प्लस. कुठे साइन आहे कुठे कॉस आहे ते केअरफुली तिथे लिहा. आता या दोघांचे ऍडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल आहे बिकॉज सेम पॅटर्नचे आहेत ना, सेम टर्म्स आहेत, आयच्याच टर्म्स आहेत. इथे जर व्हेरिएबल म्हणून आय म्हटलं एक्स सारखं, ही एक्सची टर्म आहे ही एक्सची टर्म आहे, सो ऍडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल. तो काय करायला लागेल आपल्याला, बी स्क्वेअरने इथे मल्टिप्लाय करायला लागेल. सो बी स्क्वेअर आय प्लस ए स्क्वेअर आय अपॉन दिस बी स्क्वेअर इज इक्वल टू. आता आपण इथे बेस म्हणजे डिनॉमिनेटर सेम केला आता, म्हणजे आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शनसाठी उपयोगी पडेल. सिमिलरली इथे पण आता आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. इथे डिनॉमिनेटर सेम करायचं असेल तर इथे बी स्क्वेअर आहे आणि इथे बी आहे, म्हणजे इथे बी ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो डिनॉमिनेटर सेम करू, मायनस बी ने मल्टिप्लाय केलं बी ई रेस टू ए एक्स कॉस बी एक्स प्लस सी प्लस याला काही मल्टिप्लाय करायची गरज नाही, ए ई रेस टू ए एक्स साइन बी एक्स प्लस सी अपॉन कॉमन डिनॉमिनेटर इज बी स्क्वेअर. कॉमन डिनॉमिनेटर झाला बी स्क्वेअर. सिम्प्लिफाय करतोय आता आपण फक्त. आता दोन्ही ठिकाणी कॉमन डिनॉमिनेटर प्लस बी स्क्वेअर त्यामुळे ते कॅन्सल होईल. सो इट रिमेन्स दॅट इम्प्लाइज. आता इथे बी स्क्वेअर आय आणि ए स्क्वेअर आय मध्ये काय कॉमन आहे, ह्याच स्टेजला केलं तरी चालेल. आता सिम्पल अल्जेब्राईक इथे. सो बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि कॉमन आय असं घेऊ. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्याचा कॉमन काय असणार आहे, आय असणार आहे, इज इक्वल टू काय झालं, मायनस बी ई रेस टू ए एक्स कॉस बी एक्स प्लस सी प्लस ए ई रेस टू ए एक्स साइन बी एक्स प्लस सी. साइन जरा नीट कॅरी केल्यात, इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. आपण जनरली काय लिहितो, प्लस टर्म आधी लिहितो मायनस, असं लिहिलं तरी हरकत नाही, पण शक्यतो प्लस आधी लिहूया मायनस नंतर लिहू. आता काही काही कॉमन आहे का याच्यातून आपण बाहेर घेऊया आणि अनकॉमन टर्म्स ब्रॅकेटमध्ये ठेवू आणि प्लस साइन आधी आणि मायनस साइन नंतर. सो दॅट इम्प्लाइज ई रेस टू ए एक्स कॉमन दिसते. सो ई रेस टू ए एक्स कॉमन आहे, प्लस वाली टर्म आधी लिहूया. सो ए साइन बी एक्स, ए साइन बी एक्स प्लस सी मायनस बी कॉस बी एक्स प्लस सी. ए रेस टू एक्स फक्त कॉमन आहे, तेवढं कॉमन घेतलं आणि लेफ्ट साईडला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू आय. पण आपल्याला आन्सर कशाचं काढायचं असतं, आयचं. इंटिग्रेशन आय इज इक्वल टू असं आपण ते एक्झाम्पल लिहिलेलं असतं, त्यामुळे फायनल आन्सर आपल्याला आय काढायचं असतं. त्यामुळे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा जो ब्रॅकेट आहे तो सगळा आपण फक्त इकडे शिफ्ट करूया, म्हणजे तुम्हाला फायनल आय म्हणजेच याचं आन्सर काय असतं ते मिळेल तिथे. त्यामुळे आता आपण एकच स्टेप राहिली फायनल. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा जो ब्रॅकेट आहे तेवढा फक्त तिकडे शिफ्ट करू. दॅट इम्प्लाइज आय इज इक्वल टू आय स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथे लिहूया, कॉमनच येणार आहे तो, त्यामुळे कॉमन म्हणूनच बाहेर ठेवूया त्याला, अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. अनकॉमन टर्म्स आतमध्ये ए साइन बी एक्स प्लस सी मायनस बी कॉस बी एक्स प्लस सी. आणि सगळ्यात शेवटी न विसरता इथेच लिहायला होतं प्लस सी. जिथे इंटिग्रेशन्स आपली सगळी काढून झाली त्या स्टेजपासून पुढे प्लस सी लिहायला विसरायचं नाही. सो दिस इज अवर फायनल आन्सर फॉर दिस इंटिग्रेशन आय. तर ह्या पॅटर्नचा आला तर ह्याच स्टेप्सने तुम्ही ते सॉल्व्ह करायचं. आता सपोज इथे ई रेस टू एक्सच्या इथे ई रेस टू एक्स साईनच्या इथे ई रेस टू एक्स कॉस असतं, तर ह्याच पॅटर्नमध्ये आन्सर आलं असतं की इंटिग्रेशन ऑफ
ई रेस टू एक्स कॉस bx प्लस सी. तुम्ही हे सॉल्व करा ॲज अ होमवर्क सारखं. तर याचा आन्सर अशाच टाईपमध्ये आलं असतं, थोडंसंच फक्त वेगळं आन्सर आहे. याचा आन्सर आलं असतं ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड ए साइन बी एक्स प्लस सी प्लस बी कॉस बी एक्स प्लस सी प्लस. सो त्याच पॅटर्नमध्ये फक्त इथे मायनस साईन येतं आणि इथे प्लस साईन येतं. सो ह्या पॅटर्नचं ई रेस टू एक्स कॉस और ई रेस टू एक्स साईन अशा कुठल्याही याचं आलं तरी तुम्हाला माहिती आता कसं सॉल्व्ह करायचं ते. ज्या स्टेजला आय असं तुम्हाला तिथे दिसायला लागेल तिथे आय म्हणायचं आणि ते लेफ्टला शिफ्ट करून आणि मग ते सगळं नंतर रिअरेंज करायचं, ॲडजस्ट करायचं कॉमन वगैरे घेऊन. सो हे इंटिग्रेशन ह्या टाईपचं असेल तर हे इंटिग्रेशनचा आन्सर असेल. ॲज अ फॉर्म्युला नाही, ॲज अ मेथड म्हणून ही तुम्ही लक्षात ठेवा आणि हे एक्झाम्पल तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करू शकता.